नाशिक शहर हे खवय्यांसाठी अतिशय खास असणारं शहर असून या शहरात विविध प्रकारचे पदार्थ या ठिकाणी सेवन करण्यासाठी लोकांना आवड असते। अशाच प्रकारे नांदूर नाका ते जत्रा हॉटेलपर्यंत खवय्यांची रांग लागते। या ठिकाणी सायंकाळी जेवणासाठी विविध प्रकारचे निष्ठान जेवण हे आपल्याला या माध्यमातून या विभागात मिळत असतात आणि अशाच प्रकारे नाशिक शहरातील हा जो खवय्यांसाठी मिळावा असणारा जो एक उत्कृष्ट असा थाळी प्रकार या ठिकाणी हा खवय्यांस मिळणार असून या थाळीचं विशिष्ट प्रकारचं नाविन्यपूर्ण जेवण व अन्न या ठिकाणी मिळणार असून मधुराज थाळी हा एक अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा अन्नपदार्थाचा प्रकार असून मधुराज थाळी यांचं उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदात त्याचबरोबर अतिशय भरगच्च वातावरणात संपन्न झालाय। या प्रसंगी परिसरातील नागरिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध प्रकारच्या क्षेत्रातील मान्यवरांनी या मधुराज थाळीस भेट देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्याचबरोबर मान्यवरांनी अतिशय मनसोक्त असे या ठिकाणी या थाळीचा स्वाद घेतला। वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। हॉटेलच्या संदर्भात आणि जी थाळी आहे स्पेशलिटी तिच्या संदर्भात थाळी तर बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी थाळी आहे सगळ्यापासून, परंतु आमच्या थाळीचं महत्त्वाची वैशिष्ट्य असं असणार आहे की आपल्याकडे 3 राज्यांचा स्वाद तुम्हाला भेटणार आहे। एक महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्याचं जे अन्नपदार्थ आहे किंवा जे चव जी आहे टेस्ट आहे ही आपल्याला एकाच थाळीमध्ये भेटणार आहे। त्यामुळं आपल्याला जे तुमचे आवडतं जेवण आपल्याला भेटणार आहे इथं आणि जेवणामध्ये थोडे वेगळे जवळजवळ 25 ते 30 प्रकार जेवणामध्ये असणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या थाळीची। आणि काय त्यातलं स्पेशलिटी काय तुम्ही या ठिकाणी द्याल, वैशिष्ट्यपूर्ण काय असं स्पेशलिटी म्हणजे ज्या थाळीमध्ये आमच्या ज्या भाज्या ज्या आहेत त्या भाज्या सगळ्या प्रत्येक वेळेस वेगवेगळी भाजी राहणार आहे, वेगवेगळे टेस्ट राहणार। स्वीटमध्ये आम्ही वेगवेगळे स्वीट देणार आहोत, स्वीट अनलिमिटेड राहणार आहे, जेवण सगळं अनलिमिटेड राहणार आहे। टायमिंग काय असणार तुमचं? सकाळी 9 ते साधारण 4 वाजेपर्यंत आपण करणार आहोत आणि संध्याकाळी 7 ते मग रात्री 11 वाजेपर्यंत चालू। नाशिककरांसाठी काय आवाहन कराल? नाशिककरांनी यावा आणि आमच्या थाळीमध्ये काय म्हणजे उणीव आहे ही आम्हाला सांगावं फक्त। मी तर हेच आवाहन करत नाशिककरांना की माझ्या थाळीमधलं फक्त उणीव सांगावं त्यांनी की तुमच्या थाळीत हे कमी आहे म्हणून, त्यात मीठ असो की तेल असो काही सांगा, पण फक्त उणीव सांगा। मी एवढंच आवाहन करत आणि आवाहन म्हटलं तर नाशिककरांनी यावा, आमच्या मधुराज थाळीमध्ये यावा हे मी आवाहन करतो त्यांना की या टेस्ट घ्या। सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आता प्रत्येक ज्या दररोज आपण एक लकी ड्रॉ काढणार आहोत, त्यामध्ये ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण येवल्याहून एक पैठणी आणणार, दररोज एक लकी ड्रॉ काढणार आणि त्याच्यामध्ये एक विजेती महिला असणार त्याच्यामध्ये की जिला एक येवल्याची पैठणी भेटणार आहे। सामान्य लोकांना परवडणारी अशी मधुरा थाळी महाले परिवाराच्या सर्व कष्टाला आज त्यांच्या रूप येणारी सर्वसामान्य कुटुंबातले आमचे महाले परिवार यांनी मधुरा थाळी चालू केली, त्यांना मी सुवर्णकार समाजातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। तर की म्हणजे आमचा पूर्वीपासूनचा ज्वेलर्स हा आमचा व्यवसाय आहे। आमचे बऱ्याच म्हणजे जवळजवळ आम्हाला 1991 सालापासून आम्ही या व्यवसायात साराफळीच्या व्यवसायामध्ये जेल रोडला आमचं दुकान होतं, नंतर मारसांगीला झालं, अमृतधामला झालं, धात्रक फाट्याला झालं, अशा आमच्या वेगवेगळ्या शाखा आहेत। महाले ज्वेलर्स नावाने आमच्या बऱ्याच शाखा आहेत। परंतु एक हल्ली लोकांना जेवणाकडे जास्त कल आहे, जेवणाचा जो आहे आणि लोकांना नाशिककर हे खवय्यांसाठी स्पेशल अगदी खरं, नाशिककर हे खरंच खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला प्रत्येक ठिकाणी आणि मला माहिती आहे, मी स्वतः सांगतो मी असं एकही थाळी नसेल किंवा असं एकही मिस करणार नसेल नाशिकची की जी मी खाल्ली नाही त्यासाठी। आणि प्रत्येक मला माहिती आहे नाशिककर हा रिपीट येणार। महत्त्वाची गोष्ट आहे की नाशिककर रिपीट येणार आमच्याकडं, काय कारण थाळीला माणूस रिपीट जात नाही हे मला माहिती आहे, पण आमच्याकडं नाशिककर रिपीट येणार एवढं मला माहिती आहे। आणि आमची महत्त्वाची विषय असा आहे की हा जो रोड आहे हा आता नांदूर नाका ते जत्रा हॉटेल हा जो लिंक रोड आहे हा सगळा हॉटेलसाठीच आता प्रसिद्ध झालेला आहे। परंतु त्याच्यामध्ये थाळी हा प्रकार जो आहे हा क्वचित एक थाळी आहे फक्त, आणि त्याच्यामध्ये आपण हा थाळी हा प्रकार चालू करतो कारण बऱ्याचशा लोकांची मागणी होती की थाळी चालू करावा। कारण कसं होतं की थाळीमध्ये काय होतं की फक्त वेळ वाचतोय, लोकांचा वेळ वाचतोय। का दुसरी गोष्ट अशी आहे की गावामध्ये सिटीमध्ये भरपूर आहेत
जेवणाचे प्रकार, परंतु आपल्याकडे इथं पार्किंगची, विशेष म्हणजे पार्किंगची सोय आहे. लोकांना कसं आहे की लोकांना पार्किंगची गैरसोय होत असते. कुठे गेला तुम्ही सिटीमध्ये जर गेला तर पार्किंगची खूप गैरसोय होत असते. आपल्याकडे प्रशस्त पार्किंग आहे, त्यामुळं आरामशीर तुम्ही पार्किंगला गाडी लावून आणि आरामशीर तुम्ही पद्धतशीर जेवण करू शकता. आमच्या या थाळीचा स्वाद घेऊ शकता, एवढं तर मी सांगतो तुम्हाला. संजय महाले. मधुराज थाळी ही आमच्या लहाने बंधूंनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि आमच्या ह्या थाळीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण राजस्थानवरून ह्या जेवणाचा स्वाद देण्यासाठी संपूर्ण टीम जी आहे ही राजस्थानची आले. त्यांचे आमचे जे प्रमुख जे आहेत राजस्थानच्या टीमचे जे आहेत गजेंद्र सिंग, हे संपूर्ण संभाळा जेवणाचं यांच्याकडं संपूर्ण टेस्ट आहे आणि ते आपल्याला काही सांगू इच्छितील. मेरा नाम गजेंद्र सिंह है सर, मैं राजस्थान से हूँ, पाली जिला से। और यहाँ पे सर मेरे को मतलब हो गया 2-1 दिन हो गया सर, अच्छा लग रहा है, सब कुछ अच्छा कर रहे हैं। जो हमारे साहब है वो भी बहुत अच्छे हैं सर, और यहाँ हमारा राजस्थानी, गुजराती, पंजाबी है और एक महाराष्ट्रीयन टेस्ट है। और 2 दाल कड़ी रहेगी, 2 तरह की रोटी रहेगी, राइस खिचड़ी रहेगी सर, पुलाव रहेगा, 2 तरह का स्वीट रहेगा सर, और चटनी, सलाद, पिकल्स, पापड़, फरसान, चाट, ये सब रहेगा सर। हमारा 24 आइटम रहेगा टोटल थाली में सर, और एक एकदम अच्छा रहेगा सर, स्वादिष्ट रहेगा पूरा खाना, राजस्थानी बिरयानी टाइप एकदम बढ़िया रहेगा।